हा करडईचा वापा आहे बघा, किती छोटी छोटी करडई उगवलेली आहे। चला तर आपण आता करडईच्या बिया टाकल्या होत्या, आता करडईची रोपे बघा किती छान छान उगवले आहेत, मस्त अशी। हा संपूर्ण करडईच्या बियाचा वापा आहे। किती मस्त छान करडई उगवलेली आहे बघा। आणि इकडे कोथिंबीर लावली, ती छोटी छोटी कोथिंबीर उगवलेली आहे, अजून उगवायला खूप वेळ आहे। हा संपूर्ण कोथिंबीरचा वापा लावला होता बघा। कोथिंबीर उगवायला खूप टाइम घेते। ही बघा मेथी आहे, मेथी पण उगवायला चालू झालेली आहे बघा। मेथी खूप छान उगवलेली आहे बघा, किती छोटी छोटी रोपे उगवलेली। असा हा मेथीचा संपूर्ण वापा आहे, हा उगवलेला आहे बघा। नमस्कार मित्रांनो, डेली व्हिडिओजवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं बियाची लागवड केलेली कोथिंबीर, मेथी, करडई आणि शेपू। तर त्याच बिया आता 15 दिवसांनी बघा किती छान उगवले आहेत, आणि त्याच्यावरतीच म्हणलं व्हिडिओ बनवावं बघा। वातावरण किती मस्त झालेलं आहे। पावसाच्या दिवसात गावाकडील असं शुद्ध वातावरण खूप छान असते बघा, मस्त असं। तर आता तुम्हाला वरती शेपूचा वापा केलेला आहे तो दाखवते, चला। तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असली तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आवडले तर लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा, बेल आयकॉन प्रेस करत जावा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। हा शेपूचा वापा आहे बघा, छोटी छोटी शेपू उगवलेली आहे। छोटी छोटी मस्त अशी शेपू उगवलेली आहे। हा करडई आणि खाली छोटीशी कोथिंबीर, असं बघा आम्ही 4 वापल भाज्या लावल्या होत्या। पहिली भाजी करडई, नंतर कोथिंबीर, नंतर मेथी आणि शेपू, अशा आम्ही 3 प्रकारच्या भाज्या आमच्या शेतामध्ये लागवड केली होते। आता एका बोटावरती सर्व भाज्या उगवल्या आहेत, मस्त अशा भाज्या उगवल्या आहेत। आणि भाज्यामध्ये सर्वात करडईची भाजी ही अतिशय वेगाने उगवते, आणि ह्या करडईच्या भाजीमध्ये खूप प्रोटीन असते। तुम्हाला आमच्या भाज्याचा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि नक्की सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टमुळे तुम्हाला आमच्या शेताविषयी, शेळीपालनविषयी, कुकिंगविषयी सर्व प्रकारची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल। आणि व्हिडिओ असतात तर सर्व प्रकारचे ते नक्की बघा। आणि आमच्या चॅनलला सर्वांनी कमेंट करा, कमेंट केल्यावर कळतं की आम्हाला तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघताय। नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, नक्की सांगा। तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे आमच्या चॅनलचे आता 207 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार। आणि तुम्ही असेच सपोर्ट करत राहा, तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे आमचा चॅनल ग्रो होण्यास मदत व्हायला लागलेली आहे। आणि नक्की आमच्या चॅनलवर जा आणि आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघा। आता बघा हे गावाकडील वातावरण आहे, आणि किती मस्त असं वातावरण झालेलं आहे बघा, ढगाळ। चला तर मग नंतर भेटू पुढील व्हिडिओत, आजच्या पुरतं एवढंच पुरेसं होतं, बाय।